पुण्यात युद्धाची झळ ही हॉटेल व्यावसायिकांना बसते आणि हॉटेल व्यावसायिकांचे गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड नुकसान होते। एलपीजी सिलेंडर मिळत नसल्यामुळे मोठ्या ऑर्डर या कॅन्सल कराव्या लागतात। एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध झाला नाही तर लाखो रुपयांचं नुकसान होणार आहे। पुण्यातील हॉटेल व्यावसायिक त्यामुळे सध्या चिंतेत आहेत। तर हॉटेलमधील पदार्थांमध्ये दरवाढ करण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। मात्र जरीही दरवाढ केली तरी त्यासाठी आणि ते शिजवण्यासाठी लागणारे जे अर्थातच गॅस आहे तो मात्र मिळत नसल्यामुळे मोठी कोंडी झालेली आहे आणि हॉटेल व्यावसायिक हे सध्या चिंतेत आहेत। मोठ्या प्रमाणात हॉटेल इंडस्ट्रीचं फूड इंडस्ट्रीचंच हे एक प्रकारचं नुकसान आहे आणि खास करून केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण भारतात हॉटेल व्यावसायिकांसाठी सध्या एक महत्त्वाची चिंता भेडसावते। पुढचे काही दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच आता येत्या काळामध्ये हा गॅस पुरवठा सुरळीत कधी होणार हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आहे। त्यामुळे युद्धाचे हे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। एकीकडे पुण्यामध्ये बहिस्थ विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। अनेक जण हे विद्यार्थी म्हणून तिथे राहतात तर काही जण नोकरीच्या निमित्ताने येऊन राहिलेले आहेत आणि अशा वेळेला तिथे खानावळी हॉटेल्स ही मोठ्या प्रमाणात चालतात। मात्र आता सगळ्यात मोठं संकट घोंगावतंय ते गॅस पुरवठ्यासंदर्भात आणि म्हणूनच हे सगळेच व्यावसायिक सध्या धास्तावलेत। अधिक माहिती घेणार आहोत अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, सध्या पुण्यातली स्थिती बघता पुण्यामध्ये बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणा किंवा नोकरीनिमित्त आलेल्या युवकांची संख्या मोठी आहे। कशा पद्धतीने सामोरं जाणार आहेत या सगळ्या समस्येला पुण्यातले व्यावसायिक? अगदी बरोबर आहे। पुण्यातील व्यावसायिकांना जो गॅस पुरवठा होत होता तो कुठेतरी आता खंडित होतोय आणि याचा फटका जो आहे तो हॉटेल व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। आपण अनेक हॉटेल व्यावसायिकांशी बोललेलो आहोत। ते हॉटेल व्यावसायिक सांगतायत की जर आज दुपारीपर्यंत गॅस पुरवठा झाला नाही तर उद्यापासून आम्हाला हॉटेल्स बंद ठेवावे लागतील। काही हॉटेल व्यावसायिकांनी जे आहेत ते कमी गॅसमध्ये म्हणजे कमी ऊर्जेत जे पदार्थ बनवले जातात ते बनवायला सुरुवात केलेली आहे आणि ज्या पदार्थ बनवण्यासाठी गॅस जास्त लागतोय ते पदार्थ बनवण्याचं बंद केलेलं आहे। खरं तर मी सध्या आता जंगली महाराज रस्ता जो नेहमीच गजबजलेला असतो आणि खवय्यांसाठी एक परभणी या रस्त्यावर असते अशा एका हॉटेलमध्ये आहे आणि या हॉटेलमध्ये आपण पाहतोय की खूप मोठं हॉटेल आहे। मात्र या हॉटेलमधील एकच सेक्शन जे आहे ते या हॉटेल मालकांनी सुरू ठेवलेलं आहे आणि बाकी सगळे सेक्शन्स जे आहेत ते बंद ठेवलेले आहेत आणि हे हॉटेल मालक देखील सांगतात की आज दुपारपर्यंत जर गॅसचा पुरवठा झाला नाही, टाकी जर भेटली नाही तर आम्हाला हॉटेल जे आहे ते बंद करावं लागेल आणि ज्या मोठ्या ऑर्डर्स आहेत त्या देखील या हॉटेल मालकांनी बंद केल्याचं सांगितलं जातंय। माझ्यासोबत हॉटेल मालक आहेत, थेट मी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कशा प्रकारे तुम्हाला या गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे फटका बसलेला आहे, किती नुकसान तुमचं झालंय आणि आताची सध्याची परिस्थिती काय आहे? रविवारी दुपारपर्यंत गॅस मिळाला। रविवारी गॅस ची ऑर्डर बंद असते पण आम्ही फोन करून त्यांना विचारलं तर 2 गॅस शिल्लक होते, त्यांनी आम्हाला टाकले। रविवार दुपारनंतर गॅस पुरवठा बंद आहे। काल गॅस मिळालेला नाही, आज तो ते फोन उचलत नाहीयेत आणि काहींचे फोन तर बंद आहेत। तर असं आहे की आपण काही स्टोरेज केलेलं नाही गॅसचा पुरवठा व्यवस्थित असल्यामुळे आपल्याकडे 10 टाक्या 5 टाक्या असं नाहीयेत। 4 ते 5 टाक्या 2 दिवसाला पुरतील एवढे आपल्याकडे असतात। आता असं झालं की ते फोन उचलत नाहीयेत म्हणजे याचा अर्थ गॅस आपल्याकडे अवेलेबल नाहीये। चौकशी करायची तर कोणापाशी करायची? सगळे जे काय गॅस पुरवठादार आहेत ते बंद आहेत। तर आपल्याकडे आज संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत पुरेल एवढा गॅसचा टाकी शिल्लक आहे। त्यानंतर पुढे काय करणार मग जर गॅस पुरवठा झालाच नाही? त्यानंतर सर पुरवठा जर झाला नाही तर बंद ठेवावं लागेल आणि म्हणजे गॅसच नसेल तर काय करणार आम्ही, तरी काय करणार? म्हणजे कधीपर्यंत पुरेल एवढा गॅस आहे तुमचा? आज संध्याकाळपर्यंत। म्हणजे जर आज संध्याकाळपर्यंत जर गॅस पुरवठा झाला नाही तर उद्यापासून तुमचं हॉटेल बंद करावं लागणार? बंद राहील, उद्यापासून बंद राहील। इव्हन आम्ही ऑर्डर सुद्धा बंद केलेल्या आहेत। आमची गुरुवारी एक ऑर्डर होती, रविवारी एक ऑर्डर होती। आम्ही त्यांना आज फोन करून सांगितलं की आम्ही तुम्हाला गॅस जर अवेलेबल असेल तरच ऑर्डर देऊ शकू। आता तुम्ही म्हणताय की ऑर्डर्स आम्ही कॅन्सल करतो, यामधून तुमचं किती नुकसान झालेलं आहे, काय नेमकं नुकसान? आमचा ऑर्डर हा मोठ्या असतात, आम्ही 50% 40% मार्जिनवर ते काम करतो। आता जवळपास ती मार्जिनच आमची गेली म्हणजे आमचं जवळपास 2-3 ऑर्डर जरी आम्ही मिस केल्या तर 1 लाख रुपयाचं नुकसान आमचं होतं त्या ठिकाणी। मग लाखो रुपयांचं तुमचं आता उद्या जर गॅस पुरवठा नाही झाला तर 2-4 दिवसाचं नुकसान तेवढं आहे, पुढचं जसं होईल तसं त्यानुसार बघूयात ना। आता नुकसानाची चिंता तर आहेच
प्लस बाकीच्या पण गोष्टी आहेत बरं, रेग्युलर ठीक आहे. या कस्टमर आहेत संदर्भात ते ते कुठं कोणाशी बोलणार आहेत का, कोणाकडे दाद मागणार आहेत का? करताय का की गॅस पुरवठा व्यवस्थित व्हावा? तुमच्या समोर फोन लावतो, सगळे फोन स्विच ऑफ करून बसलेले आहेत. जे काही आम्हाला रेग्युलर गॅस पुरवठा करतात एजन्सीवाले, ते पुरवठा करणारे लोक, ते फोन स्विच ऑफ करून बसलेले आहेत. ते वैतागलेत कारण त्यांच्याकडे गॅसच नाही. ते तरी काय करतात? म्हणजे त्यांनाच पुरवठा होईना, त्यामुळे ते तुम्हाला पुरवठा करू शकत नाही. म्हणतात की आमची गाडी गोडाऊनला आहे, ज्यावेळेस आम्हाला आदेश येतील चाकांची करापूरून त्यावेळेस आम्ही तिथं जाऊ आणि गॅस घेऊन येऊ. पण सध्या तरी काय गॅस अवेलेबल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच आपण पाहतोय की पुणे शहरातील सगळ्याच हॉटेल्समध्ये सध्या ही परिस्थिती दिसून येते आणि जर आज गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही तर उद्यापासून हॉटेल्स जे आहेत ते बंद करावे लागतील असं सांगितलं जाते आणि लाखो रुपयांचं नुकसान जे आहे ते या हॉटेल व्यावसायिकांचं होतंय. यावर आता कशा प्रकारे तोडगा काढला जातोय की अखेरीस या हॉटेल मालकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ येते का, हे पाहणं देखील महत्वाचं अगदी, असणार आणि आहे. त्यामुळे सरकार यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अजिंक्य.